श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या पहिला गुरुवार, तर पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देवी महालक्ष्मी व्रताची सुरुवात म्हणून पहिला गुरुवार हा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व हे खूप मोठं आहे। तर या दिवशी घरात सुख समृद्धी आणि धनवैभव येण्यासाठी महालक्ष्मी देवीची पूजा ही केली जाते। तर या व्रताच्या पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे घालून पूजा ही करायची आहे। तर पूजा करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे, तर पूजेसाठी सामग्री ही लागणार आहे हळद, कुंकू, त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्तीचा फोटो असेल तर चालेल। त्यानंतर पूजेमध्ये धूप, दीप, दिवा, फुले, अगरबत्ती, फळे लागणार आहेत। त्यानंतर तांदूळ किंवा गहू असतील तरी देखील चालतील। कलशात टाकण्यासाठी पाणी, अक्षता, दुर्वा, एक नाणं आणि पूजा मांडण्यासाठी एक लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे तर ती जागा पूर्ण स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे। स्वच्छ घासलेला तांब्या घ्यायचा आहे। तांब्याचा एक तांब्या किंवा पितळेचा किंवा तत्सम धातूचाही तांब्या घेतला तरी चालेल। तो पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा। एक सुपारी घ्यायची आहे, नाणे, दुर्वा त्या पाण्यात घालायच्या आहेत। त्यानंतर 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या घ्यायच्या आहेत किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने। जरी तुमच्याकडे प्रत्येक झाडाची पानं नसतील तरी सुद्धा तुम्ही विड्याची पानं ही वापरू शकता। त्यानंतर एक चौरंग किंवा पाट असेल तरी देखील चालेल। ज्या ठिकाणी आपल्याला देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग असेल तुमच्याकडे किंवा पाट असेल तर तो मांडायचा आहे। पाट मांडून घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ज्यावेळेस आपण पाट किंवा चौरंग मांडणार आहे तर त्यावेळेस पाटाच्या खाली रांगोळीने स्वस्तिक हा चिन्ह काढायचा आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यावरती पाट किंवा चौरंग हा ठेवायचा आहे। त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पूजा मांडण्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही ती पूजा करताना सर्वात अगोदर दिवा लावायचा असतो। कोणतीही पूजा ही करताना ती अग्नीच्या साक्षीने केली जाते, त्यामुळे सर्वात प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता, जर नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजन हे गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये करू शकता। गणपती बाप्पांचे पूजन करण्या अगोदर त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। दुधाने, दह्याने, मधाने 11 वेळेस ओम गण गणपते नमो म्हणत अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून पाटावरती स्थापन करायची आहे। त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून फुलं अर्पण करायची आहेत। त्यानंतर तुमच्याकडे जर महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची ही पूजा करू शकता। गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर मूर्तीचीही तुम्ही पूजा करून घ्यायची आहे। तर सर्वात प्रथम मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे। दुधाने, दह्याने, मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून ही पाटावरती स्थापन करायची आहे आणि मग फुलं हे अर्पण करायचे आहेत। आता थोडे गहू किंवा तांदूळ आहेत ते चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून घ्यायचे आहेत किंवा स्वस्तिक काढला तरी देखील चालेल। स्वच्छ घासलेला तांब्या घ्यायचा आहे। तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये तांब्या हा पाण्याने पूर्ण भरायचा आहे। एक सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात ह्या घालाव्यात। त्यानंतर 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने हे कलशाच्या वरती लावायचे आहेत किंवा जर तुमच्याकडे 5 झाडांची पाने नसतील तर तुम्ही विड्याची पाने देखील वापरू शकता आणि त्या पानांवरती नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर कुंकवाची 5 बोटेही समोर तांब्याला लावायचे आहेत आणि पाठीमागच्या बाजूला स्वस्तिक हा काढायचा आहे। त्यानंतर देवीचा सुंदर असा मुखवटा आहे, तो देवीचा सुंदर मुखवटा आहे तो नारळाच्या वरती लावायचा आहे आणि देवीला छान वस्त्र परिधान करायची आहेत, दागिने घालायचे आहेत, देवीला फुलं देखील अर्पण करायची आहेत। जर तुमच्याकडे माता महालक्ष्मी देवीचा फोटो असेल तर तुम्ही फोटोची देखील पूजा ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ओम केशवाय नम, ओम नारायणाय नम, ओम माधवाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करायचं आहे।
पळीने पाणी हातावर वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळायची आहे. धूप दाखवून निरंजनाने ओवाळायचं आहे आणि देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे ती सफल होण्यासाठी महालक्ष्मी देवी आईला विनंती करायची आहे. त्यानंतर विड्याचं पान आहे तर त्याच्यावरती देवी आईला एक विडा हा ठेवायचा आहे. तर विड्याच्या पानावरती 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती हळकुंड, खोबऱ्याचा एक तुकडा, सुपारी, खारीक हा विडा हा ठेवायचा आहे. जिथे आपण पूजा मांडली आहे तर देवीच्या चौरंगासमोर आपण एक पाट मांडून त्यावरती बसायचं आहे आणि त्या पाटावरती बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथाही वाचायची आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचायचं आहे. वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन हे एकाग्र करायचं आहे. मन एकाग्र करूनच तुम्ही श्री महालक्ष्मी महात्म्य हे वाचायचं आहे. श्री महालक्ष्मी महात्म्य हे वाचताना किंवा दुसऱ्याकडून तुम्ही ज्यावेळेस वाचून घेत आहात तर त्यावेळी मन हे एकाग्र करायचं आहे. देवी आईला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीमध्ये छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणायचं आहे आणि हे अष्टक हे म्हणण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करायची आहे आणि मग निरांजन घेऊन ओवाळून आरतीही करायची आहे. त्यानंतर रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करायची. एखादा गोडाचा पदार्थ हा नैवेद्य म्हणून दाखवा. त्यानंतर गोमातेला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास हा गायीला द्यावा. त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करायचं आहे. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये महालक्ष्मीची पूजा ही कशी करावी, पहिल्या गुरुवारी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये महालक्ष्मी देवीची पूजा कशी करायची ही माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.